मी जर बोलायला लागलो का मी दिल्ली पाहिलेली आहे. हां, मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळं होईल सगळ्यांचं. राजकारण घाण आहे. हे काही आपलं अफवा उठवायच्या. हां, माझ्या वेळेस उठवल्या होत्या. भरपूर उठवल्या होत्या. ते राजकारणाचा एक भाग आहे. त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे. आमची पूर्ण तयारी आहे. मागच्या हां. निवडणुकीत तुमच्या कारण काय त्या पद्धतीने तुम्ही उतरू शकत नाही. आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना. मला माहिती आहे ना, पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो का मी दिल्ली पाहिलेली आहे. हां, मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळं होईल सगळ्यांचं. हां, पण मला त्या लेव्हलला जायचं नाही. हां, आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू आणि पुढे आम्हाला काय व्हिजन घेऊन जायचंय आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे. कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोहोचवता येईल, ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचा विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं-देणं नाही आणि विरोधकातले लोकं सुद्धा काय अफवा उठवत असतील, तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना कुठल्या लेव्हलचं राजकारण करायचं त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, तो अजूनही झालेला नाहीये. हां, तो विकास कसा करता येईल? कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही म्हणजे ओळख आहे. कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची कोल्हापूरची ओळख आहे. हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल, हा अँगल आमचा म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.